जय महाराष्ट्र. मी स्मित तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतोय आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये. आजचा जो व्हिडिओ आहे तो चालू होण्या अगोदर एक व्हिडिओ क्लिप आहे ना, एक छोटीशी मी ते शेअर करतोय. कसे कस्टमर भिकारी फ्रॉड करतात ओला उबेरच्या ड्रायव्हर्स आणि ओनर्स बरोबर, आणि रॅपिडोच्या पण खास करून, कारण हे रॅपिडोवरती आजचा व्हिडिओ. तर तो क्लिप छोटासा तो तुम्ही पूर्ण बघा, त्याच्यानंतर आपण आपला व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करूया. हेलो हॅलो. हाँ बोल. बोल दो भैया. क्या बोल रहे हो? आपके में कर दे. हेलो. हाँ मैं आपके में कर देता हूँ पेमेंट, मेरे से उसके में जा नहीं रहा डायरेक्ट. आप उसके में कर देना, मैं आपकी राइड का भी कर दूंगा और वो आपके पास आ जाएगी. ठीक है, फिर उसको पिकअप कर लेना आप भैया. अच्छा, पर मेरे पास जीपे ही नहीं है ना, जीपे फोन पे. मैं गाड़ी किसी और का चला रहा हूँ. कुछ भी नहीं है आपके पास? नहीं है मेरे पास उनका खाली वो स्कैनर है, वो खाली पेमेंट रिसीव हो सकते हैं, वो डायरेक्ट मालिक को जाते हैं. आप अपना नहीं चलाते? नहीं, अपना है ही नहीं ना कुछ. मेरे को अभी 3 दिन हुए मुंबई में आके. रुको तो मैं अपनी वाइफ से बात करता हूँ, एक सेकंड बोलता हूँ उससे बाहर आने के लिए. ठीक है. हेलो, थोड़ा जल्दी करने बोलो, रुकने नहीं दे रहे यहाँ पे. The number you are calling has put your call on hold. Please. मादर चोत आई झावाडा. हे बघा, या हॉस्पिटलच्या इकडची बुकिंग टाकली आहे भिकाऱ्याने. हे बघा, आणि मला सांगतो याच्या वाईफची काय तब्येत खराब आहे, तर तिला पेमेंट करायचं आहे. बघा हरामी मनोज. चाले, हे लोक आहे ना, भिकारी लोक आहे ना, कधी सुधारणार नाही आयुष्यात. खाली बोट माझी गाडी तिकडनं इथपर्यंत आली आणि त्याच्यानंतर हे याचे नखरे आहेत. चुतमारीचा आई झावाडा. हे रॅपिडोमध्ये काही भेटत पण नाही, झाटा पैसे. हा एक तर भिकारी ॲप्लिकेशन आहे रॅपिडो त्याच्यात, आणि असे भिकारी कस्टमर मादर चोत आई झावाडे. आता हा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही पूर्ण बघितला असेल, शॉर्ट व्हिडिओ. आता एक्झॅक्टली हे स्कॅम कसं झालं, काय झालं हे मी तुम्हाला क्लिअर करतो. मी उभा होतो ब्रिज कँडी एरियामध्ये. उबरची बुकिंग मी जस्ट ड्रॉप केली होती. उबरच्या बुकिंग नंतर मी वेट करत होतो, खास करून उबरच्या बुकिंगसाठी, कारण मी उबरचा पास घेतला होता आणि पासच्या अकॉर्डिंग मला काय बुकिंग वगैरे भेटतच नव्हते तिकडे त्या एरियामध्ये. या विषयावर आपण एक व्हिडिओ नक्कीच बनवणार आहे. खास करून आजचा जो टॉपिक आहे तो आहे रॅपिडोवरती. तर मी तुम्हाला क्लिअर करतो कसं काय झालं. मी बराच वेळ थांबलो, त्याच्यानंतर विचार केला चल रॅपिडो आपण ऑन करूया. रॅपिडो ऑन करून जे काही भेटेल ते आपण घेऊन निघूया, कारण ओला भिकारी आहे. ओला ऑन केला तर तो पण 150 रुपये मागणार, भीक मागा. इकडे ह्यानी तर 150 ऑलरेडी घेतलेल्याच आहे. म्हणून मी रॅपिडो चालू केलं. रॅपिडो चालू केल्या 2-3 मिनिटात लगेच मला बुकिंग आली. बुकिंगचा जो पिकअप लोकेशन होता हाजी अलीच्या इकडे, जो सिग्नलचा जंक्शन आहे तिकडून आपण थोडासा रेसकोर्सच्या इथे गेलं तर तिकडे चिल्ड्रन्स हॉस्पिटल काहीतरी आहे, SRC की SCC असं नावाचं काहीतरी हॉस्पिटल आहे. तिकडनं पिकअप करायचं होतं. दादरला ST स्टँडच्या इथे ड्रॉप होता. मी म्हटलं ठीक आहे चल, सही आहे, रेट पण मस्त येतोय, 350 रुपये देतोय, जायला काही प्रॉब्लेम नाही आहे. लगेच मी बुकिंग एक्सेप्ट केल्या समोरून कॉल. हाँ आप आ रहे हैं ना? बोला आ रहा हूँ, बस 2 मिनट में पहुँच रहा हूँ. ठीक है, आप जैसे आओगे ना वैसे नंबर पे कॉल करो. म्हटले ठीक आहे चालेल. पोचलो मी तिकडे 3 ते 4 मिनिटात. लोकेशनवर पोचल्यावर सगळ्यात पहिलं तर मी रॅपिडोमध्ये जो कॉलिंगचा ऑप्शन असतो त्याच्या थ्रू कॉल लावला कस्टमरला. कॉल लावल्या त्या भिकारीचा तिकडून काय वाचते माहिती आहे का, तो रिंगटोन, की ये नंबर का काय बोलतात ते रिचार्ज ते समाप्त हो गए, ते काहीतरी हे एकदम कडकवाली हिंदी भाषा, त्या भाषेत ते सांगत होते. मी म्हटलं झालं, हा भीक मागाय ते समजलं. म्हणून मी त्या नंबरवर कॉल केला ज्या नंबरवरून मला कॉल आला होता. आणि रॅपिडोमध्ये सगळ्यात बेकार आहे की जो व्यक्ती चालवतोय गाडी आणि जो पॅसेंजर आहे त्यांचा एकमेकांचा नंबर एकमेकांना असंच डिरेक्टली हे शो करतात. उबरमध्ये सिस्टम खूप चांगली आहे की नंबर जात नाही. ओलामध्ये पण तसंच आहे की मी जर पॅसेंजरला कॉल करतोय तर माझा नंबर जाणार नाही, आणि पॅसेंजर जर मला वेटिंगचा टाइम जो असतो तो संपल्यानंतर कॉल करत असेल तर आपला नंबर जात नाही. पण रॅपिडोमध्ये बघा भिकारीगिरी कशी, दोघांचा नंबर डायरेक्ट ओपनमध्ये एकदम. ठीक आहे, काय हरकत नाही. त्या व्यक्तीला कॉल केला ना ते दुसऱ्या नंबरवर, आता हा जो नंबर मी दाखवलाय त्या नंबरवर तुम्ही कॉल करून बघा, त्याचा कॉलच लागत नाही. कॉलच्या जागेवर आहे ना काय म्हणजे बोलतात ना, रिंग नाही वाजत आहे की काय, म्हणजे काहीच नाही ते तसाला फंडा. आता मी विचारात पडलो काय करायचं काय, ते इथपर्यंत आलोय तर थांबूया. तेवढ्यात समोरून कॉल आला. मला म्हणतो की आप कहाँ पे?
मैं बोल है ये हॉस्पिटल के अंदर, ये जो चिल्ड्रंस हॉस्पिटल है उसका जो लॉबी है वहाँ पे वेट कर रहा हूँ, ब्लू कलर का औरा गाड़ी है। ठीक है मैं बताता हूँ मेरे वाइफ को, मेरी वाइफ आ रही है, अब वहाँ पे रुकिए, बस 1-2 मिनिट में वो बाहेर आ रही है बस। मी म्हटलं ठीक आहे मरू दे ना, आपल्याला रॅपिडो तसं पण वेटिंग चार्जेस देतोय, काय फरक पडते, तसं पण आपल्याला आपल्या घराकडे जाणारी बुकिंग भेटली आहे, इकडे काय हे नाही होत आहे, बुकिंग नाही लागत आहे उबेरमध्ये वगैरे। म्हटलं सही आहे, चल थांबूया। 2 ते 3 मिनिटात जसं माझं वेटिंग टायमिंग तो संपला ना, म्हणजे 5 मिनिटाचा वेटिंग टायमिंग असतो, त्याच्यानंतर 1 मिनिटं वगैरे झाल्याशी समोरून कॉल आला आणि त्याच्यानंतर हा भिकमांगा बोलतोय की त्याची बायको हॉस्पिटलमध्ये शॉट लावायला बघते, पण तिचा शॉट तिकडे बसत नाहीये, आणि हा त्याच्या बायकोला शॉट लावायला बघतोय पण ह्याचा पण शॉट बसत नाही, म्हणून मी एक काम करू शकतो का की मी स्वतः ह्याच्या बायकोला शॉट लावू शकतो का, असं त्यांनी मला विचारलं। मग तेव्हा मी सांगितलं माझ्याकडे शॉट लावायला जीपे किंवा फोनपे नाहीये। आता तुम्ही लोक असा विचार करत असाल की मी त्याला बोलायला पाहिजे होतो की भाई तू फ्रॉड करतोय, मला समजलं, किंवा मी त्याला शिव्या द्यायला पाहिजे होतो। बघा सिंपल सांगतो, लोक 2 टेक्निक वापरतात, एक असतो शिव्या द्यायचं, दुसरं कि भाई ऐसा मत करो, हम लोग गरीब लोग है, आप लोग ऐसा गरीब लोग का सताएगा तो कैसा होएगा, आपको बददुआ लगेगा, ही दुसरी टेक्निक असते लोकांची। बघा ह्या सगळ्या टेक्निकमध्ये ना ते लोक फोन कट करतात। तुम्हाला असा आन्सर काहीतरी द्यायचा ना जेणेकरून ना त्यांना पण विचारात पडायला पाहिजे की हे फ्रॉड आपण जे करतोय ना सक्सेस नाही होते, मरू दे, उद्यापासून आपण बंद करूया। म्हणून मी त्याला तोच आन्सर दिला। मी त्याला बोललो मेरे पास गूगल पे, जीपे, बोचा पे, बीचा पे कुछ भी नहीं पे, मैं गाँव आलो है, 3 दिन हुआ मुंबई में आके, मेरे पास कुछ भी नहीं है, क्या करने का बोलो। त्यानंतर बोलतो हाँ ठीक है मैं देखता हूँ, थोड़ा वाइफ से बात करता हूँ। आता विचार करा, एक व्यक्ती जो याच्या बायकोला पिकअप करायला आलाय आणि ह्याला त्याच्यावर एवढा भरोसा की मी त्या व्यक्तीला पे करेन, त्याच्यानंतर तो व्यक्ती त्याच्या बायकोला पे करेल आणि हे सक्सेसफुल होईल, मी घेऊन तो पैसा पळू पण शकतो ना। विचार करा, हे असे चीटर कंपनी लोक जे असतात ना ह्यांच्यापासून सावध राहणे खूप गरजेचं आहे। आणि हे जे चिटिंग होते ना हे खास करून साऊथ मुंबई हा एवढाच एरिया हे लोक सिलेक्ट करतात, कारण कसं माहितीये ह्यांचा तो ट्रॅप असतो, त्याच्यात आहे ना ड्रायव्हर किंवा ओनर हा फसतो। समोरच्याला काय वाटतं भाई साऊथ मुंबईमध्ये लोक एडाने बनवतील, धारावी असता तर विचार केला असता, तसंच आहे। बघा हे तर झालं खास करून चिटिंगवरती। आता आपण येतो रॅपिडोवरती, खास करून रॅपिडो सारखा भीकमांगा ऍप्लिकेशन मी आजपर्यंत बघितलं नाही। रेट चांगला देतोय, 15 किलोमीटरच्या आतल्या ट्रिपला रेट चांगला देतोय, पण बघा ह्या भीकमांगा आपण का म्हणतोय ते मी क्लिअर करतो। सगळ्यात पहिला टायमिंग नाही दाखवत, समोरच्या पॉकीमॉनला इकडून तिकडे किती वेळात जायचंय ते टायमिंग वगैरे दाखवणार नाही, पूर्ण ब्लाइंड गेम। म्हणजे मी ट्रिप ऍक्सेप्ट करणार, त्याच्यानंतर मी गुगल मॅपवाल्यांना विचारणार की बाबा टाइम किती दाखवतोय, नंतर हा दाखवणार 40 मिनिटं, मग मी विचार करतो नाही 40 मिनिटं म्हणजे ट्रॅफिक आहे इकडे, जाऊ दे कॅन्सल। समजा मी पहिली कॅन्सल केली, दुसरी कॅन्सल केली, त्याच्यानंतर कॅन्सलेशनचा ऑप्शनच नाही, म्हणजे झक मारून आपल्याला ती ट्रिप कंप्लीट करायची। ठीक आहे, कंपनीची पॉलिसी असेल, काय नाही करू शकत, ठीक आहे, पण ह्या विषयावर हे लोक काय नाही करू शकत का की एखाद्या व्यक्तीला आपण पिकअप करायला जातोय आणि पिकअप करायला गेल्यानंतर तो व्यक्ती नाही येते किंवा 5 मिनिटं झाले तर कॅन्सलेशन फीस किती यांची 20 रुपये। असं वाटतं यांच्या बापाने 20 रुपयाच्या वर कधी आयुष्यात नोटच नाही बघितलं असतील। 20 रुपये फक्त हे लोक कॅन्सलेशन फीस देत आहेत, आणि त्यानंतर पण हे लोक विचार करतील की यांना द्यायचंय की नाही द्यायचंय कॅन्सलेशन फीस। आणि हे जे असे कस्टमर असतात जे लोक फ्रॉड करतात, खास करून चीटर लोक, यांना हे लोक फुल सपोर्ट करतात। ह्यांचा आयडी हे लोक ब्लॉक करायला पाहिजे किंवा ह्यांच्यावर काहीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे, पण कंपनीला असं काय वाटत नाही। कंपनीला फक्त आणि फक्त हेच कळतंय की कसं आम्ही कस्टमरला सर्व्हिस देऊ, कसं आम्ही ड्रायव्हरला पूर्ण पेमेंट देऊ, कमिशन 1 रुपया पण नाही घ्यायचा, TDS पण नाही घ्यायचा, फुल पेमेंट द्यायची, पण हा बाकीचा हा जो त्रास होत असेल तो होऊ दे, आपल्याला काय फरक पडतंय त्याच्यात, असं आहे कंपनीचं। आणि राहिले चीटर लोक, या चीटर लोकांचा जर बापाने तेव्हा विचार केला असता ना तर हे लोकांनी आज ना 4 जणांना असं चिटिंग करून पैसा नाही कमवला असता। यांचा बाप जर त्या दिवशी गपचूप एक क्वार्टर मारून झोपला असता तर ह्यांच्यासारख्या येड झवे पैदा नाही आले असते। बघा मला ना राग आज कसला येतो माहितीये, आज आपल्यावर फ्रॉड नाही आला, ठीक आहे, एखादा व्यक्ती असला असता ज्याला तुम्ही लोक तुमच्या भाषेत बोलतात की चुत्या बनलास, ठीक आहे, तुम्ही लोक काय म्हणतात चुत्या बनलास, पण ऍक्च्युली तो चुत्या नाही बनला, तो इनोसेंट होता, म्हणून त्याच्या हातातून पैसा जाऊ शकतो ना अशा वेळी, 100, 200, 500, 1000 काही जाऊ शकतात। आजची जर मी तुम्हाला माझ्या उबरची कमाई दाखवली तर तुम्ही लोक हसाल, फक्त आणि फक्त 370 रुपये का, तर 520 रुपयापर्यंतची कमाई झाली होती, त्याच्यात 150 रुपये उबरचा पास कट झाला। आता 370 रुपये मध्ये बघा मी तुम्हाला सिंपल सांगतो,
माझा असा फंडा होता की मला त्या लोकेशनवर जायचं होतं, तिकडून आपली पर्सनल बुकिंग होती, जस्ट एकदम छोटीशी होती, ती कंप्लीट करायची होती. त्यासाठी आपल्याला चांगला रेट भेटत होता, म्हणून मी विचार असा केला, चल पास घेतला तरी चालेल, कारण मला पास ऍक्च्युली कसा काम करतो हे बघायचं होतं. पण ते 370 रुपये कमवण्यामागे किती वेळ गेला हे मला माहिती आहे. कारण बघा, मी माझ्या लोकेशनवरून साऊथ मुंबईला जाणार, साऊथ मुंबईवरून परत बॅक टू माय लोकेशन मी येणार, त्याच्यासाठी आपला जो टाइम जातो किती ते आपल्याला माहिती आहे. आणि ह्याच्यात तुम्ही विचार करा, जर एखादा व्यक्ती असे फ्रॉड करत असतील आणि 500 रुपये नाही तर 1000 रुपये हे लोक ड्रायव्हर किंवा ओनरकडून घेत असतील, ह्यांचे ना मी तर म्हणतो उठायचा यांचा बंद व्हायला पाहिजे आणि ह्यांची जी प्रजा आहे ना इथेच संपायला पाहिजे. नाहीतर मग गव्हर्नमेंटने काहीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे, कारण हा जो नंबर आहे हा नंबर आपण कुठेही दिला यांचा तरी काय फायदा नाहीये. गव्हर्नमेंट यांच्यावर काय ऍक्शनच नाही घेते, आणि ऍक्शन गव्हर्नमेंट काय घेते ते पण सांगतो. आपण जेव्हा पण कॉल लावतो ना, काय तो अमिताभ बच्चनच्या आवाजात ते बोलत असतात की हे सब स्कॅम आपके साथ भी हो सकता है. अरे मी मनात म्हटलं चला कस्टमरला फोन लावतोय, ट्रॅफिकमध्ये उभं असेल तरी ते येत होतं, आता कुठेतरी हे बंद झालं यायचं. गव्हर्नमेंट तर ऍक्शनच नाही घेते. आज जर आपल्या हातात काहीतरी असतं ना, त्यांचे ना गोटे कापून ना यांची नसबंदी केली असते आपण. आणि खास करून रॅपिडो ह्यांनी तर कधी विचारच नाही केला वाटतं ह्याचा सगळ्या पुढचा, कारण ओला आणि उबेरमध्ये हा स्कॅम खूप अगोदर व्हायचा आणि कंपनीला कळालं जेव्हा की हा स्कॅम होतोय, त्याच्यानंतर कुठे ना कुठे कंपनीने काहीतरी ह्याच्यावर ऍक्शन घेऊन हे सगळं आयडी जितके पण होते कस्टमरचे हे बंद केले. पण रॅपिडो तर बाबा बिंदास आहे. रॅपिडोला असं वाटतं की नाही, कस्टमर पण लॉयल, ड्रायव्हर पण लॉयल, सही आहे यांचं. आता बघा, उद्याचा जो खास करून व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे उबरवरती. उबरमध्ये कसं आपल्याला पासच्या मागे आपल्याला येडात काढलं जाते, खास करून त्याच्यावर उबरचा व्हिडिओ असणार आहे. त्याचबरोबर उबर पास हा सक्सेसफुल आहे की नाही, की ओला सक्सेसफुल आहे पासमध्ये की रॅपिडो आहे, ते पण मी त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बाकी एवढंच म्हणणार आहे, बघा आजच्या तारखेत कमाई होते नाही होते मला नाही माहिती कोणाची, काय काय जणांची भारीवाली होते कमाई, काय कायांची नाही होते कमाई. पण एवढंच सांगणार आहे, चिटिंग कंपनी आहे ना, हे लोक कधी थांबणार नाही. चिटिंग कंपनी सगळीकडे आहेत, तुमच्या युट्यूब पासून, सबस्क्रायबर पासून, तुमच्या आजूबाजूवाले, तुमची आयटम सगळ्यात भरलेले आहेत. सगळ्यात मी असे काही युट्यूबर बघितलेत ज्यांनी सबस्क्रायबर कडून पैसे घेतले आणि ते पळाले, त्याच्यानंतर ते आलेच नाही. असे पण मी युट्यूबर्स बघितलेत, मी असे सबस्क्रायबर पण बघितलेत ज्यांनी युट्यूबर कडून पैसे घेतले आणि ते लोक पळाले. असे पण मी कस्टमर्स बघितले ज्यांनी ड्रायव्हर कडून पैसे घेतले आणि पळाले. बघा, चिटिंग कंपनी सगळीकडे भरलेली आहे. तुमच्याबरोबर जर असा काही एक्सपिरियन्स आला असेल ना, तर तुम्ही लोक कमेंट करा आणि नक्की सांगा. हे असे यडझवे लोक, ह्यांना ना वाकडा तिकडा कडून काढलेलं म्हणून ह्यांना असं सुचतं करानं, समजलं. ह्यांना हे सगळं करायला का सुचते, ह्यांनी वाकडे निघालेत. जाऊ दे, बाकी तुम्ही सांगा तुमच्यावर असं काय झालं असेल तर. माझं फ्रस्ट्रेशन असं नव्हतं आजच्या व्हिडिओमध्ये काय, खरं सांगू तर, पण सीन असं आहे की तेच चिटिंग आपल्याला आवडत नाही. मग भले तो एकाचा 1 रुपया असू दे, 2 रुपये असू दे, मेहनतची कमाई आहे ना, तुम्ही पण कमवा ना. आई घाल्यांनो, एवढं तुम्हाला जर डोकं दिलंय ना, मोठी चिटिंग करा. मग हे काय 100, 200, 500, 1000 मध्ये मजा नाही. सो एनिवेज, आजचा व्हिडिओ इकडे समाप्त. दिस इज स्मिथ सायनिंग ऑफ माय चॅनल स्मिथ अँड यू. आणि रॅपिडोला काय तुम्ही बोलणार आहे खास करून आजच्या व्हिडिओमध्ये ते तुम्ही कमेंट करा, ठीक आहे, कमेंट करा नक्की. सो बाय, टेक केअर, कीप स्माइलिंग, बी हॅपी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय आणि जय वंदे.